Hello and welcome to Computer Tech. So today we are seeing the basic formatting of a sentence. Okay. जे आपल्याला एका डॉक्युमेंट और ऍप्लिकेशनला ऍप्लिकेबल आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला वर्ड ओपन करून घ्यायचा आहे. देन क्लिक ऑन ब्लँक डॉक्युमेंट. आपलं वर्ड आता ओपन झालेलं आहे. आता मी काय करते, एक सेंटेन्स लिहिते. हॅलो, आय एम वैष्णवी. आता मी हे सेंटेन्स लिहिलेलं आहे. आपण याची साईज वाढवून घेऊयात. मी ह्याला सेंटेन्सला क्लिक करून इथे साईज 22 केली आहे. आता मला याला काय करायचं आहे, बोल्ड करायचं आहे. त्यासाठी मला हे पूर्ण सेंटेन्स सिलेक्ट करावं लागेल आणि आपल्याला इथे होम टॅब मध्ये फॉन्ट मध्ये आपल्याला बी दिसतो आहे. बी इज कॉल्ड बोल्ड किंवा तुम्ही कंट्रोल बी दाबू शकता. देन क्लिक ऑन बी. बघू शकता आपलं सेंटेन्स आपल्याला बोल्ड मध्ये दिसतंय. मला हे सेंटेन्स आहे ना थोडं इटॅलिक मध्ये हवं आहे. मग मी काय करणार, सेंटेन्सला सिलेक्ट करायचं आणि इथे आय इज फॉर इटॅलिक, कंट्रोल आय तुम्ही दाबू शकता. मी इथे सिम्पली क्लिक केलं आहे. बघा माझं जे सेंटेन्स आहे ते इटॅलिक मध्ये आलेलं आता दिसत आहे. आता मला आपण काही प्रोजेक्ट करतो, रिपोर्ट्स करतो, आपल्याला काही अंडरलाईन वगैरे करायचे असेल, हाऊ वी कॅन. आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे. नेहमी आपल्याला सिलेक्ट करावे लागणार आहे. नंतर आपल्याला इथे यू अंडरलाईन म्हणून हे यू आणि त्याच्या खाली लाईन आहे. याला आपण कंट्रोल यू पण दाबू शकतो. बघा इथे आपल्याला अंडरलाईन आलेली दिसते. आणि जर आपल्याला हे अंडरलाईन नको असेल, परत आपल्याला हे सिलेक्ट करायचंय आणि जे काही आपण सिलेक्ट केलंय अंडरलाईन परत क्लिक केलं तर ते डिसेबल होणार आहे. आणि परत आपल्याला इटॅलिक नको असेल, ते झालेलं असेल, आपण ते सिलेक्ट करून इटॅलिक करायचं. इटॅलिक इथे करू शकतो. परत जर डबल क्लिक केलं तर आपण ते पाहू शकतो ते इटॅलिक नाही होत आहे. आता बोल्ड नको असेल, आपण बोल्ड सिलेक्ट केलेलं आहे, बोल्डला क्लिक केलं तर ते बोल्ड निघून जाणार आहे याच्यावरचं. थँक्स फॉर वॉचिंग कम्प्युटर टेक.